मुलाचं लग्न करताय ना, थोडंसं थांबा, या 10 गोष्टी समजून घ्या, नाहीतर पश्चाताप होईल. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आई आहे, बहीण आहे, आजी आहे, पत्नी आहे, वहिनी आहे, काकी आहे, मामी आहे. ह्या सगळ्या महिला आपण आपल्या आजूबाजूला असतात. त्यानंतर आपली कुलदेवता तुळजाभवानी आहे. त्यानंतर आपण राजमाता, राष्ट्रमाता आई जिजाऊंना मानतो, माता रमाईंना मानतो, सावित्रीबाई फुल्यांना मानतो, झाशीची राणी लक्ष्मीबाईंना मानतो. हे आपले आदर्श आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की स्त्री ही आपल्यासाठी पवित्र आहे, स्त्री ही आपल्यासाठी आदरणीय आहे. आणि हे सगळं असताना एखादी बहीण आहे, त्या बहिणीचा जर भाऊ, त्याचं जर आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, किंवा एखादी आई आहे, त्या आईच्या मुलाचा जर संसार उद्ध्वस्त होत असेल, तर म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतंय की कुणीतरी बाहेरची व्यक्ती येते आणि त्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करते, आणि ज्या आईचं पूर्ण स्वप्न उद्ध्वस्त होतं, त्या बहिणीचा भाऊ बर्बाद होऊन जातो. आणि त्यामुळे हा व्हिडिओ आपण आज बनवतो आहोत. तर सुरुवात करूया. आपण कधीतरी ऐकलं असेल पूर्वीच्या काळी की घटस्फोट झाला. ज्यावेळेस आपण ऐकायचो की घटस्फोट झाला, त्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटायचं, अरे बापरे, घटस्फोट. आणि आज जर आपण बघितलं, साधारण 15-20 वर्षापूर्वी तर घटस्फोट नावच नव्हतं, त्याच्या अगोदर, आणि त्याच्यानंतर कधीतरी आपल्या यायचं समोर. पण आज आपण बघतो की गावागावामध्ये किंवा अगदी घरापर्यंत तो विषय येऊन पोहोचलेला आहे घटस्फोटाचा. किंवा आपण पूर्वी कधीतरी ऐकायचो की एखाद्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं त्या पतीला संपवलेलं आहे. पण आज आपण बघतोय की रोज, म्हणजे दिवसभरात 4-5 का होईना असे खून होतात की जे खून त्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केलेले असतात. म्हणजे पूर्वीच्या काळचं ना आत्ताच्या काळामध्ये किती फरक पडलेला आहे बघा. म्हणजे बाहेरची एखादी तरुणी येते, त्या तरुणाला बर्बाद करते, त्याला उद्ध्वस्त करते, परत त्याला बर्बाद करून त्याच्या संपत्तीमध्ये वाटा मागायला पुढे येते, आणि शिवाय त्याच्यावरती खोटेनाटे आरोप करते. आता या सगळ्यामध्ये कोण उद्ध्वस्त होतंय? मुलाची आई उद्ध्वस्त होते, वडील उद्ध्वस्त होतात, त्याचा भाऊ उद्ध्वस्त होतो, बहीण उद्ध्वस्त होते. आता हे टाळण्यासाठी आपल्याला 10 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे लग्न जमवताना जे 5 माध्यमं असतात, ते माध्यमं पहिली गोष्ट लक्षात घ्या. एक म्हणजे पाहुणेरावळे, खाजगी एजंट, त्यानंतर लग्न जुळवणाऱ्या संस्था, ऑनलाईन लग्न आणि लव्ह मॅरेज, प्रेम प्रकरणं. आता याच्यामध्ये पाहुणेरावळे वगैरे जी मंडळी आहेत, तर ती म्हणजे आपले जे कोणी जवळचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांनीच जमवलेली जी लग्न असतात, तर ती लग्न साधारणपणे 80 ते 90% ती 99% लग्न तशी टिकतात. पूर्वीच्या काळी तरी टिकत होती. आणि त्याच्यानंतर खाजगी एजंट किंवा लग्न जुळवणाऱ्या संस्था किंवा ऑनलाईन जे आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे 70 ते 80% किंवा 90% पण लग्न टिकू शकतात. पण प्रेम प्रकरणामध्ये मात्र लग्नांचा टिकण्याचा रेशो जो आहे तो अजूनच खाली येतो. आणि आता असं झालेलं आहे की आपल्याला पूर्वी पाहुणेरावळे बघायचे, मुलगी बघायचे, मुलगा बघायचे, पण आता पाहुणेरावळ्यांना तेवढा वेळ नाही, कारण सगळं इन्स्टंट झालेलं आहे, राईस प्लेट कारभार झालेला आहे. त्यानंतर फक्त 2 मिनिट अशा पद्धतीनं सगळं चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे कुणी पाहुणेरावळे असल्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे आपण जातो मग कुठेतरी खाजगी एजंटकडे जातो, किंवा लग्न जुळवणाऱ्या संस्था यांच्याकडे जातो, किंवा ऑनलाईन चौकशी करतो, किंवा काही मंडळी त्यांचे लपडी करत राहतात, आणि त्यानंतर त्यांचं ते लग्न जुळतं. आता या सगळ्यांमध्ये मग काही म्हणजे आपण रेशो बघितला की जर जवळच्या लोकांनी ती लग्न जुळवली तर मात्र ती लग्न जरा टिकतात, कारण आपण सगळी ऑलरेडी माहिती असते. पण ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीची काहीच माहिती नसते, अशा वेळेस मात्र आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि पहिली काळजी घ्यायची असते ती म्हणजे समोरची व्यक्ती आणि आपण यांच्यामध्ये लिंक काय आहे, मध्यस्थ काय आहे, आणि म्हणजे त्यांच्या ओळखीचे कोण आहेत, आपल्या ओळखीचे कोण आहेत, आणि त्यांच्या ओळखीचे आणि आपल्या ओळखीचे यांच्यामधला दुवा कोण आहे. त्यानंतर एकमेकांचे नातेवाईक शोधत जर गेलं तर त्यांचे नातेवाईक, तुमचे नातेवाईक करता ही सगळी नाती जुळून जातात. आणि त्यानंतर बाकीची चौकशी आली, म्हणजे समजा आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तरी त्यांचं शिक्षण कुठं झालेलं आहे, जिथं शिक्षण झालेलं आहे त्या ठिकाणचे जे मित्रमंडळी असतात, किंवा हॉस्टेलमध्ये जर राहत असेल तर त्या ठिकाणचे जे मित्रमंडळी असतील ती मंडळी, किंवा भाड्यानं खोलीमध्ये राहत असेल तर ते ज्या भागात राहत आहे त्या भागातली लोक, त्या भागात शेजारी किंवा रूममेट वगैरे अशी मंडळी. तर ही सगळी मंडळी यांच्याकडून सटीक माहिती मिळू शकते, चौकशी तिथं करायची असते. त्याचबरोबर ती गावामध्ये जी टवाळ पोरं असतात,
त्या टवाळ पोरांना कुठली मुलगी कशा पद्धतीनं वागते हे त्यांना जास्त माहिती असतं. किंवा पारावरती बसणारे म्हातारे CCTV असतात, तर ते CCTV सगळ्यांवरती लक्ष ठेवून असतात, तिथून पण आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचबरोबर ती शेजारी पाजारी वगैरे ही मंडळीसुद्धा अगदी कान लावून बसलेले असतात, तर त्यांच्याकडून सुद्धा या माहित्या मिळून जातात. ही जी माहिती असते ना, ती माहिती अशी डायरेक्टली मला अमक्या तमक्याशी लग्न करायचं आहे आणि तुम्ही मला सांगा ती व्यक्ती कशी आहे असं जर तुम्ही विचारलं तर तशी माहिती कुणीही देणार नाही. तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं माहिती घ्यावी लागेल, डायरेक्ट माहिती घेता येणार नाही, अप्रत्यक्षपणे ती माहिती घ्यायची. म्हणजे आता 4 महिला बसलेल्या आहेत, तर त्या महिलांकडून माहिती कशी घ्यायची ते आपण समजून घेतलं पाहिजे. 4 टवाळ पोरं आहेत तर त्यांच्यामध्ये एखाद्या टवाळ पोराला बसून ती माहिती घेतली पाहिजे. किंवा म्हातारे CCTV आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखाच एखादा माणूस बसून त्यांच्याकडून माहिती घ्यायची. आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक मित्र होता आणि त्याला म्हणजे त्याचं लग्न वगैरे ठरलेलं होतं आणि लग्न ठरलं आणि आता 1-2 महिन्यानंतर त्याचं लग्न होतं. आणि या सगळ्या काळामध्ये त्याची जी होणारी पत्नी आहे त्या पत्नीची मैत्रीण होती. तर त्या मैत्रिणीला हा एकदा तिला भेटला आणि भेटल्यानंतर मग दोघांचं चांगलं बोलणं झालं. त्यानंतर जिजू वगैरे ती अशी म्हणत होती त्याला. त्यानंतर हा तिला ताई ताई म्हणायला लागला आणि मग हे सगळं झाल्यानंतर इतकं त्यांचं ते चांगलं नातं निर्माण झालं. आणि मग त्यानं तिला विचारले की काय रे, ही चांगली मुलगी आहे का? आता तिनं थोडंसं प्रश्नार्थक चेहरा केला आणि म्हटली नाही ठीक आहे मुलगी. मग त्यानं तिला विचारलं, म्हटलं की मी तुझ्या भावासारखा आहे, तुझ्या भावाला ही मुलगी जर दिली असती तर तू होकार दिला असता का? तिनं सांगितलं नाही नाही, असली मुलगी माझ्या भावाला मी करीच नसती किंवा नकार दिला असता. हे कळल्यानंतर मात्र त्या पोरानं अजून काही चौकशी केली आणि त्याला काही धक्कादायक बाबी समजल्या आणि त्यानं ते लग्न म्हणजे त्यातून त्यातच त्यांनी स्टॉप केलं आणि तो बाजूला झाला. चौकशी पूर्ण केली पाहिजे, चौकशी सगळ्या बाजूंनी केली पाहिजे. आता बरेच वेळा लोक म्हणतील अरे एवढं करायची काय गरज आहे, मग जा ड्रममध्ये. अरे साधी गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे की भाजी घ्यायला जर गेलं ना तर एका व्यक्तीकडे जा, त्याला विचारा भाजी कशी दिली, तो म्हणेल 15 रुपये. दुसऱ्याकडे जा, तो सांगेल 20 रुपये. तिसऱ्याकडे जा, तो म्हणेल 15 रुपये. तिसऱ्याकडे जा, तो म्हणेल 20-25 रुपये. चौथ्याकडे जा, तो म्हणेल 5 रुपये. पाचव्याकडे जा, तो म्हणेल 30 रुपये. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचं आहे की नक्की आपल्याला कुठली भाजी घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला 5 रुपयावाली भाजी जर योग्य वाटली तर तुम्ही ती भाजी निवडू शकता, पण चौकशी केल्याशिवाय तुम्हाला ती कळणारच नाही की तिची किंमत काय आहे. त्यामुळे चौकशी केलीच पाहिजे. साधा नारळ घेताना आपण टक 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 वाजवून घेतो, गदा 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 हलवून घेतो. कलिंगड घेताना कापून घेतो. अरे विचार करा, जी तुमच्या घराची गृहलक्ष्मी होणार आहे, जी तुमच्या संपत्तीची वाटेकरी होणार आहे, जी तुमच्या मुलाची अर्धांगिनी होणार आहे, जी तुमची पिढी चालवणार आहे पुढं, तिची माहिती काढायला नको का? हा मुद्दा तुमच्या लक्षात आला का? की आणि एखादा जर म्हणत असेल एवढी आमची माहिती कशाला काढता, हे करता, तर अशा लोकांना म्हणायचं राम राम, तुमचं तुम्ही बघून घ्या. पूर्ण 100% सगळ्या बाजूने माहिती काढा आणि तरच लग्नाला तयार व्हा. म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल दोघांचीही पूर्ण माहिती काढा. आता हा एक पहिला मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा होता. आता दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळा काय होतं की लग्नामध्ये मध्यस्थी जे असतात ना ते लाखो रुपये मागतात. तर असे जर कोणी तुम्हाला पैसे मागणारे असतील तर ते लग्न करू नका. म्हणजे आता एखादी व्यक्ती असते, त्या व्यक्तीला धावपळ करायला लागते. समजा आता लग्न जुळवण्यासाठी ह्या गावाला गेला, त्या गावाला गेला, त्याचा जो काही खर्च असतो, त्याचा जो काही रोजगार असतो, तो जर तुम्ही दिला 1000-500 रुपये, 2000, 5000, 5-10 रुपये, तर ते ठीक आहे. किंवा एखादी फी असते किंवा एखादा संस्था असते, त्या संस्थेची फी असते 1000 रुपये, 2000, 5000, 10000, तर ती जर फी दिली तर ते योग्य आहे, तसं तुम्ही करू शकता. पण जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की नाही आता आम्ही तुमचं लग्न जुळवतो, तुम्ही आम्हाला 50,000 रुपये द्या, 1 लाख रुपये द्या, 2 लाख रुपये द्या, 5 लाख रुपये द्या, तर परत एकदा सांगतो, असं लग्न चुकूनही करू नका. मग ते कितीही चांगलं आणि काही दाखवलं तरी करू नका, कारण हे फक्त पैशासाठी केलं जातं, बाकी कशासाठी नाही ना. अशा गोष्टी आपण आता नंतर पुढे बघणारच आहोत. तर आणि अनेक वेळा असं सांगितलं जातं बरं का की बघा हो, ही पोरगी जी आहे ना ती प्रचंड गरीब आहे आणि तिच्या आई वडिलांना तुम्हाला 2 लाख रुपये द्यावे लागतील. कुठलेही आई वडील हे असे नसतात की आपल्या मुलीवरती ते धंदा करतील किंवा मुलीकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे असं जर कोणी सांगत असेल तर तिथं सावध राहा. तिथं तुमच्या मनात शंकेची पाल चुकायला पाहिजे. त्यानंतर बऱ्याच वेळा काही सांगितलं बघा, ही मुलगी जी आहे ना ती अनाथ आहे, तिचे आईवडील लहानपणीच गेले होते, म्हणजे ती लहान असताना आईवडील गेले होते, त्यानंतर तिचा सांभाळ काकांनी केलाय, काकींनी केलाय, मामींनी केलाय, किंवा तिच्या आमक्यानी केलाय, तमक्यानी केलाय, बिचारी अनाथ आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तिला पैसे द्यावे लागतील,
तिला लाखो रुपये द्यावे लागतील किंवा त्या मामा मामींना पैसे द्यावे लागतील किंवा या मुलीला कुणाचाही आधार नाही आहे आणि लग्नाआधी तिला सगळ्या खर्चासाठी तुम्हाला लाखो रुपये द्यावे लागतील वगैरे वगैरे वगैरे. असं जर असेल तर समजून जायचं काहीतरी गौड आणि बंगाल इथं आहे आणि अशा वेळेस असं लग्न 100% टाळायचं, ते करायचंच नाही. कारण कुठली मुलगी असली ना तरी पण ते अशा पैशाच्या अपेक्षा ठेवणार नाहीत आणि आम्हाला लग्नाच्या आधीच पैसे द्या, आम्हाला हेच, आणि असं सांगून लोकांना इमोशनल करून की अनाथ आहे असं दाखवून हे करून. आणि जर ती मुलगी अनाथ असेल तरीसुद्धा अनाथ आश्रमामध्ये जर तुम्ही गेले तर त्याची सगळी डिटेल तुम्हाला मिळेल आणि त्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीनं त्या अनाथ आश्रमाचे जे नियम आहेत त्या पद्धतीनं तुम्ही ते लग्न करू शकता. आणि जर समजा ती मुलगी खरंच अनाथ असेल, तिला खरंच कुणी नसतील, तर तिचे नातेवाईक तर कोणीतरी असतील, तिचे पाहुणेरावळे कोणीतरी असतील, त्या सगळ्यांकडे चौकशी करा. मी असं म्हणत नाही की डायरेक्ट टाळायचं, पण जर आपल्याला कळलं की हे लोक पैशासाठी लग्न करतायत तिथं मात्र तुम्ही पाठीमागे यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि लग्नाला काही लोक सांगतात आता कसं आहे कोणीच नाही आहे त्याच्यामुळे लग्नाला फक्त आमचे 2 लोक असतील आणि तुमचे काही 2-4 लोक आणा. असं लग्न बिलकुल करायचं नाही. लग्नाला किमान त्यांचे ओळखीचे पाहुणे रावळे काय 10-20-25 लोक असलेच पाहिजेत. त्याच्यानंतर आपलेसुद्धा तेवढे लोक असलेच पाहिजेत आणि ते सगळे आपले नातेवाईक असले पाहिजेत. आपल्याला एकमेकांची ओळख असली पाहिजे. समोरच्यांना आपण ओळखत नाही, आपल्याला ते ओळखत नाही, अशी लोक लग्नाला आलेत आणि अननोन व्यक्तीबरोबर लग्न होतं आहे. असं करू नका. असं झालेलं आहे आणि त्यामुळे काही मुली ज्या आहेत त्यांचा हा धंदा आहे की त्या आता ह्याच्याबरोबर लग्न करणार, नंतर त्याला सोडून जाणार, पळून जाणार, त्याचे पैसे वगैरे घेऊन जाणार, त्याच्यानंतर दुसऱ्याबरोबर लग्न करणार, तिसऱ्याबरोबर लग्न करणार. 25-25 लग्न करणारे 2-2, 5-7 वर्षामध्ये अशा मुली आहेत. 25 पोरांचं आयुष्य यांनी उद्ध्वस्त केलं. विचार करा, त्या 25 एकाने तरी विचार करायला पाहिजे होता की आपण अशा व्यक्तीबरोबर ते लग्न का करतोय. आणि लग्न ठरल्यानंतर समजा आता झालं बाबा, मुलगा पटला, मुलगी पटली, सगळं पटापटी झालं, त्याच्यानंतर मग काय सुपारी फोडा वगैरे. पण सुरुवात फक्त करायची की चला आता सुपारी फुटली, त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर साखरपुडा करा आणि त्याच्यानंतर अजून काही दिवसानंतर ते लग्न ठरवा, म्हणजे लग्न करा. आता हे मधला काळ का, तर या काळामध्ये नवरा आणि नवरीला एकमेकांना भेटू द्या, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा होऊ द्या, त्यानंतर त्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या. हे बोलत असताना एकमेकांच्या गोष्टी कळून जातील. जर समजा त्या मुलीला किंवा मुलाला नकारात्मक गोष्टी वाटत असतील तर त्याच ठिकाणी तो विषय स्टॉप करायचा आणि आपलं वेगळं व्हायचं. म्हणजे उगच आता लग्न केलं आणि त्याच्यानंतर कळलं की बाबा काहीतरी लफडं आहे, त्याच्या अगोदरच तुम्ही मध्ये 4-5 महिन्याचा वेळ घ्यायचा आणि सगळी माहिती घ्यायची आणि मुलींना बोलायला लावायचं. आणि ह्या सगळ्या काळामध्ये आता लग्न ठरलं, त्याच्यानंतर सुपारी फुटली किंवा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याकडे काय होतं की प्री वेडिंग आणि असं तशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आहेत. तर ते म्हणजे आता ज्याला तर तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं ते, पण उद्या जर ते लग्न मोडलं, प्री वेडिंगचे जे काही फोटो वगैरे असतात, व्हिडिओ असतात, ते सोशल मीडियावरती आलेले असतात आणि उद्या जर त्या मुलीचं लग्न मोडलं किंवा मुलाचं लग्न मोडलं तर नंतर तेच व्हिडिओ सगळीकडे प्रसारित झालेले असतात आणि त्याचा नंतर मोठा इश्यू होऊ शकतो. त्याच्यामुळे लग्नानंतर तुम्हाला काय प्री वेडिंग करा आणि काय वेडिंग करायचं ते वेडिंग करा, वेल्डिंग करा, फिल्डिंग करा, सेटिंग करा, फिटिंग करा. लग्नानंतर काय करायचं ते करा. लग्नाच्या अगोदर काही गोष्टी समजून घ्या. त्यानंतर लग्नाच्या अगोदर बरेच वेळा म्हणतात आता लग्न तर ठरलंय ना, मग चला आपण आता हॉटेलवरती जाऊ, वय वगैरे, अशा पद्धतीनं सगळं असल्या भानगडीत पडू नका. म्हणजे खरं तर ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत, पण त्या गोष्टी समजून घ्या. लग्नाच्या आधी काही मंडळी ही हॉटेलवरती जातात, कुठं बाहेर जातात, कुठं काय अजून काय करतात आणि अशा वेळेस जर ते लग्न मोडलं किंवा तुम्हाला जर कळलं की समोरची व्यक्ती जी आहे ती आपल्याबरोबर ओय करायला आली आणि अजून 4 जणांबरोबर तिनं ओय केलेलं आहे, तर मात्र मग ते लग्न जर मोडलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो की तुम्हीच त्याला घेऊन गेले किंवा तुम्ही तिकडे गेले वगैरे आणि आयुष्य बर्बाद होतं. त्याच्यापेक्षा ही प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या की तुमची भेट जरी असेल ना, समजा तुमचं लग्न जरी ठरले आणि आता तुम्हाला भेटायचं आहे, तरीसुद्धा ती भेट 4 चौघामध्ये झाली पाहिजे. 4 चौघामध्ये कसं की बाबा आता चला आता जिथं सासरवाडी आहे किंवा जिथं माहेर आहेत अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी आजूबाजूला नातेवाईक असले पाहिजेत, मित्रमंडळी असले पाहिजेत, कुणीतरी असले पाहिजे. म्हणजे उद्या असं कुणी म्हणायला नको की बाबा म्हणजे वेगळा कुणी संशय घ्यायला नको. इथपर्यंतची सावधगिरी बाळगायची असते, कारण जर आपण ती सावधगिरी बाळगली नाही तर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. निर्मनुष्य ठिकाणी भेटायचं नाही, सुरक्षित ठिकाणी भेटायचं आणि सुरक्षित अंतर ठेवायचं आणि म्हणजे उद्या कुणी तुमच्यावरती बोट दाखवायला नको. आता हे करताना एकमेकांच्या भावना समजून घ्या आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी
करा. आणि हे सगळं करताना काही डायनॉसॉर मानसिकतेची लोक असतात, म्हणजे त्यांची मानसिकता पूर्ण हे झालेली की ते परत येऊन म्हणणार असे की म्हणजे जुने CCTV वगैरे जे आहेत ते समोर येऊन म्हणणार की अरे आमच्या वेळेस असं नव्हतं, किती विचित्र लोक आहेत ही, आम्ही असं नव्हतो. आणि एक तर डायनॉसॉर सांगत होता, म्हटला मला 2 मुलं झाली पण तोपर्यंत बायकोचं तोंड बघितलं नव्हतं. आता याने काय बघितलं होतं मला तेच काही कळत नाही, पण असं काही ना काहीतरी सांगत राहतात बिचारे. पण अशा लोकांना म्हणजे कसं असतं, त्यांच्या काळामध्ये त्यांना सांगायचं निळा ड्रम नव्हता, आत्ताच्या काळात निळ्या ड्रममध्ये घातलं जातं, हे त्यांना नीट समजून सांगा. आणि ही चौकशी केली पाहिजे. अगोदर नवरा नवरीला एकमेकांना भेटलं पाहिजे, त्यांनी ते एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि ते करत असताना कुठं ना कुठं तरी ह्या गोष्टी कळून जातात आणि त्या कळल्यानंतर मग आपण पुढचं पाऊल टाकायचं. हे परत मी तुम्हाला सांगतोय, कारण त्या गोष्टी प्रत्येकानं लग्नाळू जे तरुण आहेत किंवा तरुणी आहेत त्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर आता आपण चौथ्या मुद्द्यावरती जाऊया, तो म्हणजे उतावळेपणा करू नका. आपल्याकडे काय उतावळा नवरा गुडघ्याला भाशिंग, पोरगी दिसली किंवा अत्यंत देखणी आहे आणि चला लवकर लग्न करा आणि इतक्या वर्ष झालं मला आता लग्न नाही झालं मी आता असली फालतूगिरी करू नका. बऱ्याच वेळा दिखाऊ माल हा फशीव धंद्यासाठी ठेवलेला असतो. जसं दिसतं तसं नसतं. चोखामेळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे, उस डोंगा परी रसवणू हे डोंगा काय भुललासी वरिले या रंगा. म्हणजे सौंदर्यावरती भाळून तर लग्न करूच नका. म्हणजे जे सौंदर्य असतं ना ते मेकअपच्या आड सगळं दडलेलं असतं आणि म्हणजे मेकअपमुळे त्या सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात. अनेकांचा मेकअप जर उतरला तर 2-4 किलो वजन कमी आणि मग ते लक्षात येतं की नक्की वास्तवता काय आहे. त्यामुळे गुण महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला गुण आहे तो म्हणजे चारित्र्य ही गोष्ट जी आहे ती चौकशीमध्ये कळून बोलण्यातनं ते कळून जातं आणि बाकीच्या गोष्टीतनं ते समजून जातात. 4-5 महिन्याचा वेळ घ्यायचा आणि त्या वेळेत म्हणजे काही व्यक्तींनी तेच गोष्ट सगळ्या माहिती काढून घ्यायची. आणि आपली माहिती कुणी काढत असेल तर वाईट वाटून घेण्यासारखं काहीच कारण नाही. तुम्ही जसे आहात लोक तुमची चौकशी करतील, करू द्या ना चौकशी. म्हणजे जे खरं सोनं असतं त्या सोन्याला टेन्शन घ्यायची गरज नसते, जे बेंटेक्स असतं ते घाबरतं. त्यामुळे जर चौकशी करत असतील तर 100% चौकशी करू द्या आणि 100% चौकशी करा. आता दुसरा विषय असतो तो स्वभाव. माणसाचा स्वभाव कसा आहे, स्वभावसुद्धा बोलण्यामधून कळतं. आता बऱ्याच वेळा काय होतं, एखादी व्यक्ती समोरची असते ना ती बोलता बोलता उद्धटपणे बोलते. त्यानंतर जर ती व्यक्ती म्हणजे समोरची व्यक्ती जर अगोदरच उद्धटपणे बोलत असेल तर लग्नानंतर ती कशी बोलेल किंवा समोरची व्यक्ती मग कशा पद्धतीनं संसार करेल याचाही विचार करायचा. आणि विनम्रता, शालीनता वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सहवासामधून कळतील आणि त्याच्यामुळे गडबड न करता सगळ्या गोष्टी समजून घेऊन तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता 5वा मुद्दा आहे तो म्हणजे मुलीची आई समजून घ्या. कारण मी पाठीमागं पण बोललो होतो की बऱ्याच वेळा काय होतं की मुलींची लग्न जी आहेत ती लग्न लांबण्याचं कारण म्हणजे त्या बापांच्या अव्वाच्या सव्वा अपेक्षा, म्हणजे पोरींपेक्षा पण त्या बापाला ते सरकारी नोकरीच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे अशा पद्धतीनं. आणि म्हणजे लग्न म्हणजे जवळजवळ आता 30-40% मुली तर अशा आहेत की ज्या मुलींची लग्न ही वय उलटून गेलं तरी होत नाही. का तर अपेक्षा त्या मुलींच्यापेक्षा बापाच्या जास्त आहेत. त्यामुळे त्यांची लग्न अडकलेत. आणि लग्नानंतर जर काही जे घटस्फोट होत आहेत आत्ताच्या काळामधले त्यातले 50% घटस्फोट त्या मुलीच्या आईमुळे होत आहेत. कारण ती सकाळी उठली, माझी ठकी काय करते, फोनवरती ठकी, आणि ठकीला विचारलं काय करते ग, नाही काय नाही म्हटले मी आता दात घासते आहे. त्यानंतर तू विचारलं काय करते ग ठकी, परत तोंड धुते आहे. बरं काय करते ग ठकी, टॉयलेटला जाते आहे. अगं बाई म्हटली माझी ठकी किती काम करा. अगं मग तू एक काम कर, आता तुझी ठकी दात घासायचं काम करते, तोंड धुवायचं काम करते, टॉयलेटला जायचं काम करते. आता या सगळ्यासाठी तू तुझ्या माहेरवरून तुझ्या तिकडून माहेरवरून 2-4 लोक पाठवतील मग काम करू लागायला. म्हणजे कुठल्याही कारणावरती ह्यांचं सकाळपासून बोलणं सुरू होतं रात्री झोपेपर्यंत. आणि घरामध्ये स्वयंपाक काय केलेला आहे, नवऱ्याने कोणती अंडरपॅन्ट घातली, पोरांनी आज खायला काय केलं, घेऊन गेलेत, किती वाजता गेलेत, काय केलेत, काय घडलंय, सासू काय म्हटली, सासरा काय म्हटला, घरातले काय म्हटले, नवरा काय म्हटला, सगळ्या गोष्टी त्या आईला सांगणार. रेगन रेग सांगणार. आणि त्या आईला पण कळलं पाहिजे की आपण आपल्या पोरीच्या संसारामध्ये ढवळाढवळ करणं चुकीचं आहे. आणि जर तिचं बरोबर असेल तर तिची जी सून आहे तिच्या सुनेने पण तिच्याच आईला मग विचारलं पाहिजे. मग त्यावेळेस मात्र तसं नाही, आपल्या सुनेने आपलं ऐकलं पाहिजे आणि आपल्या मुलीनं मात्र तिच्या सासूचं अजिबात ऐकायचं नाही. ही अशा आणि ह्या आयांमुळे 50% घटस्फोट होत आहेत. ह्या सगळ्यांना ही लोक जबाबदार आहेत.
आणि त्याच्यामुळे पोरगी किती पण चांगली असू द्या, मुलीचा स्वभाव किती चांगला असू द्या, तिची जर आई काड्या करणाऱ्या स्वभावाची असेल ना तर त्या संसाराचा घटस्फोट होतो, वाटोळं होतं. त्याच्यामुळे ती आई जी आहे ना तिचाही स्वभाव बघा, कारण ही नंतर काड्या करणार आणि तुमच्या संसारामध्ये आग लावणार. त्याच्यापेक्षा अगोदरच अशी जर कोणी वाटत असेल तर तशापासून पण सावध राहा. आणि हे मी अत्यंत परखडपणे बोलतोय, कारण अशा घटना घडलेल्या आहेत. ती जर मनमिळावू असेल, सगळं समजून घेणारी असेल तर ते लग्न करायला काय हरकत नाही. नाहीतर नंतर मग ते म्हणजे मुलाला इतकं त्या बायकोच्या कयात ठेवलं जातं आणि सासू सासऱ्यांना घराबाहेर काढलं जातं. आणि हा पण इतका येडा असतो की तो सासूचा फोटो घरामध्ये लावतोय, सासऱ्याचा फोटो घरामध्ये लावतोय आणि आईबापांना मात्र घोट्यामध्ये ठेवतोय अशा पद्धतीने. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आता 6वा मुद्दा आहे, तो म्हणजे अति अपेक्षा ठेवणारे जे भुताळे आहेत तशांपासून दूर राहा, अशांशी नातं ठेवू नका. म्हणजे बघा, यांना सरकारी नोकरी पाहिजे, बरं ठीक आहे. यांना बंगला पाहिजे मोठा, बरं ठीक आहे. यांना जमीन पाहिजे, बरं ठीक आहे. बरं ह्यांना गाडी पाहिजे, यांना हे पाहिजे, ह्यांना ते पाहिजे. आणि अशा पद्धतीचे जर अपेक्षा ठेवणारे हे जे भुताळे मंडळी असतात ना, तर त्या मंडळींचं म्हणजे इतकं नुसतं ते वाढत, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे. आणि असं करता करता हे लोक नुसतं त्यांना श्रीमंतीच पाहिजे, पैसाच पाहिजे. आणि जी व्यक्ती, जी तरुणी ही फक्त पैशासाठी लग्न करते, लक्षात घ्या, ती ॲडजस्ट करू शकत नाही. त्यांना फक्त आयतं पाहिजे, म्हणजे घर पाहिजे, दार, सगळं आयतं पाहिजे. मी फक्त जाणार आणि मी फक्त घरामध्ये राहणार, खाणार पिणार आणि लोकसंख्या वाढवणार आणि मस्तपैकी सुखात राहणार, ह्याच्या पलीकडे ॲडजस्टमेंट करणार नाही. अशा व्यक्ती कधीही त्या घरामध्ये सपादू शकत नाही, त्या घरामध्ये वावरू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग मात्र त्या घटस्फोटाकडे त्या गोष्टी सगळ्या जातात. आणि त्याच्यामुळे ज्यांच्या अति अपेक्षा असतात अशा लोकांशी तुम्ही नातंच जोडू नका. त्यांचं तुमचं जुळणारही नाही आणि जुळलं तरी ते टिकणार नाही, हेही लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे मी ह्याच्यामध्ये मुलींना अजिबात दोष देत नाही. हा जो दोष आहे तो दोष त्या मुलींच्या बहुतेक घरच्या लोकांचा असतो, बहुतेक त्या बापाचा असतो. कारण त्या बापाची अपेक्षा म्हणजे ते सरकारी नोकरीच पाहिजे, बंगलाच पाहिजे, गाडीच पाहिजे, जमिनीच पाहिजे. आणि असं करत ती पोरगी ही म्हणजे अगोदर बालिका होती, नंतर ती मुलगी, नंतर ती किशोरी झाली, नंतर ती तरुणी झाली, मुलगा शोधायला सुरुवात झाली. एक मुलगा आला, त्याला सरकारी नोकरी होती पण त्याच्याकडे बंगला नव्हता, रिजेक्ट. बरं, दुसरा आला, त्याच्याकडे बंगला होता, गाडी होती, जमीन होती, चांगली नोकरी होती पण सरकारी नव्हती, रिजेक्ट. असं करत 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 त्या पोरीची बाई झाली, त्या बाईची आंटी झाली, हा बाप जो आहे तो म्हातारा झाला, तरीसुद्धा त्या पोरीचं लग्न काय तो करत नाही. आणि या नादामध्ये, या मोठेपणाच्या नादामध्ये, या मोठ्या अपेक्षांच्या नादामध्ये ते लोक त्या पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकून जातात. त्याच्यामुळे माझी त्यांनाही विनंती आहे की बाबांनो, अति अपेक्षा ठेवू नका. तुमची मुलगी ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं तुमच्या बरोबरीचं स्थळ बघा आणि त्या पद्धतीनं लग्न करा. जर मोठ्या अपेक्षा, उंटाचा मुका घ्यायला गेले तर तुम्हाला, किंवा गाढवाचा मुका घ्यायला गेले तर गाढव तुम्हाला लाथ मारेल. आणि अशा पद्धतीनं मग हे आपण कितीतरी आपल्या तरुण पोरींचे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं बघतो की माणसं काय करतात, पैसा बघतात, सरकारी नोकरी बघतात, मोठेपणा बघतात. आणि त्याच्यानंतर मग मला एक साधं उदाहरण सांगा. एवढं सगळं बघितलं, पोराचं चारित्र्य बघितलं, चारित्र्य जर ठीक नसेल, तुम्हाला सगळं पाहिजे, चारित्र्य जर ठीक नसेल, त्याच्याकडे 100 एकर जमीन असेल, उद्याच्याला 100 एकर जमिनीचं 1 एकर जमीन करायला त्याला किती वेळ लागतो, जर बाईन बाटलीचा नाद जर त्याला असेल तर. आणि अशी किती मोठ्यांची पोरं तुम्हाला दाखवू मी की जी पोरं अशा नादाला लागलेली आहेत. अशा पोरांना पोरी देण्यापेक्षा जे पोरगं काहीतरी कष्ट करतंय, उद्याच्याला त्याचं भविष्य चांगलं आहे, अशा पोराला जर ती पोरगी दिली तर त्या पोरीचंही कल्याण आहे, त्या पोराचंही कल्याण आहे आणि ते पोरं प्रगती करू शकतात, पुढे जाऊ शकतात. आता या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आता एक फॅड आलेलं आहे बघा. ते पोरीचा बाप येणार आणि तो बाप त्या नवरदेवाला म्हणणार की तुझं बँकेचं अकाउंट दाखव, तुझ्या अकाउंटला किती पैसे ते दाखव, तुझे पैसे दाखव, तुझा 7-12 दाखव, तुझा 8 दाखव, हे दाखव, ते दाखव. अशा लोकांना चहासुद्धा करू नका, पोहे वगैरे तर लांबच राहिले. आणि त्या प्रत्येक मुलाला मी सांगू, म्हणजे जे कोणी मागत असतील ना त्यांना सडेतोड तोंडावरती सांगा की माझ्या जन्मदात्या बाप्यानं मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, मला इथपर्यंत आणलं, एवढी सगळी संपत्ती तो मला देणार आहे, पण त्यानं कधी माझा पगार विचारला नाही. आणि हा थेरडा काल कुठला तरी आलेला आहे, त्याला पोरगी द्यायची आणि तो म्हणतो की तुझा बँक बॅलन्स दाखव, तुझं 8 दाखव, 7-12चा उतारा दाखव. जर अशा लोकांच्या तुम्ही आहारी जात असताल ना तर आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्या जन्मदात्या बापानं कधी हे नाही केलं. अशी लोक तुम्हाला येऊन जर विचारत असतील तर तुमची इज्जत काय राहिली. असं लग्न करूच नका, कारण हे लोक फक्त पैसा बघून लग्न करत असतील तर ते लग्न करू नका.
आता 7वा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लग्न कमी खर्चामध्ये करा आणि लग्न 4 चौघामध्ये करा. अत्यंत कमी खर्चात अत्यंत जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये करा. आपल्या सगळ्या पाहुण्यारावळ्यांच्या मध्ये सगळ्यांना त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि दागिने घेताना पण मंगळसूत्र, कानातलं, नाकातलं, हातातलं, पायातलं जे काय आहे ते कमीत कमी खर्चामध्ये करा. आणि जर तुम्हाला वाटलं नाही आम्हाला आता आमचं फार आम्हाला पैसे खर्चच करायचेत, आम्हाला म्हणजे आम्हाला लग्नात तेच करायचं, त्याच्यापेक्षा मग एक काम करा, दोघांच्या नावाने फिक्स डिपॉझिट करा आणि ते फिक्स डिपॉझिट 5 वर्षाचं लॉकिंग ठेवा, कमीत कमी पिरियड ठेवा त्याचा. अशा पद्धतीने करा म्हणजे सगळं सुखाने समाधानाने होईल आणि काही अडचणी आली तरी समजा त्या मुलांना त्याचा फायदा होईल. त्यानंतर आपण 8वा मुद्दा बघूया की हुंडा. आता लग्नामध्ये हुंडा म्हणजे मला हेच कळत नाही की हुंडा घेण्याचं कारणच काय. जर समोरची व्यक्ती तुम्हाला जर त्यांच्या काळजाचा तुकडा जर देत असेल तर हुंडा कशाला घ्यायचा आहे. आणि त्याच्यामुळे आपापला खर्च जो आहे त्यांचा करायचा. तुमचे पाहुणेरावळे तुम्ही सांभाळा, त्यांचा मानपान तुम्ही सांभाळा, आमचं पाहुणेरावळे आमचा मानपान आम्ही सांभाळतो. आता एक मुलगा आहे, त्या मुलानं एक असा प्रश्न उपस्थित केलेला होता की मुलीच्याकडची अपेक्षा काय आहे की त्यांना सरकारी नोकरी पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, सगळं पाहिजे, जमीन पाहिजे आणि तरच ती मुलगी लग्न करणार. बघा म्हणजे मुलीने काय, मी लग्न करेल पण काय पाहिजे, मला सरकारी नोकरीवाला पाहिजे, बंगल्यावाला पाहिजे, गाडीवाला पाहिजे, जमिनीवाला पाहिजे, मग मी लग्न करेल. मग जर समजा एखादा मुलगा आहे, तो मुलगा जर म्हणत असेल मला मग ते माझी जर संपत्ती 5-10 कोटीची आहे तर 10 कोटीमध्ये 5 कोटी तर हिची संपत्ती होईल उद्या लग्न झाल्यानंतर, मग माझी 5 कोटीची संपत्ती तिच्या घरच्यांनी पण 5 कोटीची संपत्ती दिली पाहिजे आणि मग आपण लग्न करू, अशी जर त्यांना अपेक्षा बाळगली तर त्यावर तुमचं मत काय. म्हणजे आता जर तसं असेल तर मुलांनी जेवढा खर्च करायचा, मुलाची जेवढी संपत्ती असेल तेवढीच संपत्ती मुलीनं सुद्धा दिली पाहिजे असं त्या मुलाचं म्हणणं होतं. माझं असं म्हणणं नाही आहे, पण याच्यावर तुम्हालाही काय वाटतं. स्त्री पुरुष जर समानता असेल, दोन्हीकडून जर समान गोष्टी असतील तर मग मुलाकडचा जेवढा खर्च होतो, मुलाकडची जेवढी संपत्ती तेवढीच मुलीकडची संपत्ती, मुलीकडचा खर्च असं जर समसमान केलं तर काय होईल. म्हणजे तुम्ही मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटतं. म्हणजे अपेक्षा फक्त यांनीच बाळगायच्या, यांनी अपेक्षा बाळगल्या, मुलीनं अपेक्षा बाळगल्या की ती फक्त अपेक्षा असते आणि मुलांनी अपेक्षा बाळगल्या की तो हुंडा असतो, असं सुद्धा म्हणजे आपण मध्यम मार्ग कुठला तरी स्वीकारला पाहिजे. त्यामुळे आता ह्या गोष्टी मला नाही पटत आहे, हुंडा बिंडा घेणं वगैरे. आणि त्याच्यामुळं पण तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये मला जरूर कळवा. म्हणजे हुंडा घ्यायचा नाही या विषयावरती आपला 8वा मुद्दा आपण इथं संपू. आणि 9वा मुद्दा आहे तो म्हणजे लग्न कोणत्या वयात करावं. कारण बऱ्याच वेळा काय होतंय की अरे लग्नाला 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 35 वर्ष, काही 40 वर्षी लग्न करतात. म्हणजे अशा पद्धतीचं आहे. तर आता लग्न कुठल्या वयात लग्न केलं पाहिजे, तर मुलीचं लग्नाचं वय जे आहे ना ते 18 वर्षानंतर येणारा पहिला दिवस हा शुभ दिवस आहे. आणि मुलाचं लग्न जे आहे ना ते 21 वर्षानंतरचा येणारा पहिला दिवस हा शुभ दिवस आहे. तात्पर्य काय आहे की वयात आल्याबरोबर ती आणि सरकारच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर लगेचच्या लगेच लग्न करून टाका. आणि त्याच्यासाठी आता मुलगी जी आहे ते मुलीचं वय 18 वर्ष आणि त्याच्यानंतर तिचं ते शिक्षण वगैरे ते म्हणजे ती स्वतःच्या पायावर उभी राहते 18 वर्षापर्यंत आणि मुलगा 21व्या वर्षापर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहतोय. आणि मुलानं साधारणपणे 18 वर्षाच्या आतच स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणजे 10-12 वर्षाचा असेपर्यंत तिथून पुढे त्यानं कामाला म्हणजे 11वी-12वी पासूनच त्यानं कमवा आणि शिका आणि त्याच्यातनं अजून उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरी ह्याच्या मागं लागायचं, काम करायचं, 4 पैसे मिळवायचे आणि त्याच्यानंतर 18 वर्षापर्यंत तो स्टेबल असला पाहिजे आणि 21व्या वर्षी त्यानं लग्न केलं पाहिजे. असं जर झालं तर कदाचित चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत. त्यामुळं वयात आल्यानंतर आणि पहिल्यापासूनच नियोजनच असं करायचं की त्या मुलांच्या 21व्या वर्षीच लग्न होईल आणि तोच शुभ दिवस आहे. त्याच्यापेक्षा जास्त आता आपण बघता ना तुम्ही वेब सिरीज येतात किंवा ते काय टी व्हीवरती बघा, मालिकांमध्ये बघा, चित्रपटामध्ये अत्यंत अश्लीलता आहे आणि प्रत्येकजण त्याच्या आहारी गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या म्हणजे आपण तुम्ही करा नका करू, काय नका करू, तरीसुद्धा तुमच्या भावना चाळवणाऱ्या गोष्टी समोर येतात. त्याच्यामुळे पाय घसरतो. पाय घसरण्याच्या अगोदर हात पिवळे करून टाका. त्याच्यानंतरचा 10वा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा आहे, तो म्हणजे लग्न हा व्यवहार आहे, लग्न हे बाजार आहे आणि त्याच्यामुळे हा बाजार करताना सावधगिरीनं व्यवहार केला पाहिजे, सावधगिरीनं ही देवघेव केली पाहिजे. आता हे ऐकताना वाईट वाटतं की अरे असं कसं, बाजार कसा म्हणतो तो किंवा व्यवहार कसा म्हणतो. हे सगळं सांगण्यासाठी असतं फक्त की नाही आमचं दिल से दिल मिलान बिल मिलान असलं तसलं काही नसतं. हा व्यवहार आहे. एवढे पैसे तुमच्याकडे आहेत का, मग आमची पोरगी तुम्हाला देतो, तुम्ही एवढे देताय का, मग असं करू तसं. हे सगळं असंच असतं, असंच होतं आणि नंतर मग ते पुढं संसार सुरू
होतो. पण हा सगळा व्यवहारच असतो आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूंनी समजून घेतलं पाहिजे. एकानंच म्हणजे चढती बाजू घ्यायची, दुसऱ्यानं म्हणजे उतरती बाजू घ्यायची असं नाही. दोघांकडून तडजोड झाली पाहिजे. आणि मुलीच्या आईवडिलांनी पण विचार केला पाहिजे की मुलीचं सुख कशात आहे. पैसा आहे, धनदौलत आहे म्हणून ती सुखी असते असं नाही. अशा कितीतरी श्रीमंताच्या पोरी मी तुम्हाला दाखवतो की ज्या पोरी इतक्या दुःखी आहेत, कारण ज्याच्याबरोबर लग्न केलं तोच नीट नाही आहे. बाकी सगळं त्यांना आहे, पैसा आहे, सगळं आहे, धनदौलत आहे, सगळं आहे त्यांना. अरे ते पोरगं तर नीट पाहिजे. त्या पोराला बाहेरचा नाद आहे, त्या पोराला दारूचा नाद आहे, त्या पोराला नको नको व्यसन आहेत आणि ज्या गोष्टी त्याच्याकडून अपेक्षा आहे त्या तो पूर्ण करत नाही. असं असताना मग त्यांनी करायचं काय? आणि म्हणून नुसता पैसा बघू नका, नुसते घरदार बघू नका, ते तर बघाच, पण तडजोड करा. एखादी गोष्ट कमी असेल तर त्याच्यातही तडजोड करा. जगामध्ये कोणी परिपूर्ण नाही आहे आणि दुसऱ्याला बघणं, दुसऱ्याचं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं करू नका. दोन्हीकडून तडजोड करून समजून घेऊन समजून उमजून हे लग्न झालं तर मला वाटतं ते चांगल्या पद्धतीनं टिकू शकतं. आणि पती हा अर्धा असतो, पत्नी अर्धांगिनी असते. दोघं एकत्र येतात त्यावेळेस अर्धा आणि अर्धा याचा पूर्णांक होतो. ही गोष्टही आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि जर मला वाटतं की आता 10 मुद्दे सांगितले, माझं कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही आहे. याच्यामधून फक्त लोकांनी ज्या चुका होतात त्या चुका सुधारल्या पाहिजेत आणि त्याच्यातनं एक चांगला संसार उभा राहिला पाहिजे आणि कोणाचा संसार मोडू नये, कोणी म्हणजे लग्नानंतर कोणाला काही त्रास होऊ नये, याच्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जर मी आता परत एकदा सांगतो की जर माझं काही चुकलं असेल, काही चुकीचं वाटलं, तरीसुद्धा तुम्ही समजून घ्या याच्या पाठीमागची भावना काय आहे. आणि प्रत्येकाचा संसार सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा, हीच आपण त्या ईश्वरचरणी, ईश्वर अल्लाह गॉड जे कोणी मंडळी आहेत त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि पुन्हा भेटूया. आणि जे नवीन लग्न करतायत त्यांनी या 10 मुद्द्यांचा उपयोग करा आणि त्या सगळ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.